जर तुम्हाला पोलीस, CBI, न्यायाधीश यांचे कॉल येणार असतील तर घाबरून जाऊ नका. ते सायबर क्रिमिनल असू शकतात. अशी फोन केल्यानंतर येणारी अनाऊन्समेंट आपण गेल्या मागच्या काही महिन्यांपासून ऐकतोय. मात्र ऐकून देखील अनेक लोक याला बळी पडतात. सोलापुरात देखील एक असंच उदाहरण घडलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सायबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशील गजा सर आहेत. सर, खरं तर आव्हान आपण करतोय की लोकांनी सायबर क्रिमिनलला बळी पडू नये, मात्र लोक त्याला फसतात. आपल्याकडे एक असाच प्रकार घडला. लाखो रुपयांची फसवणूक एका व्यक्तीची झाली. नेमकं सर प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने सगळं घडत गेलं, त्यानंतर आपण कारवाईबद्दल बोलूयात. नोव्हेंबर महिन्यात फिर्यादीला एक व्हॉट्सअप कॉलिंग झालं. व्हॉट्सअप कॉलिंगमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या विरुद्ध म्हणजे तुमचा सिम कार्ड वापरून त्यातून अश्लील मेसेज वगैरे ट्रान्सफर झालेले आहे, त्या संदर्भात कुलाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला आहे अशी सुरुवातीला त्यांनी सांगितले. मग हा फिर्यादी त्यांना सांगितलं बाबा आमच्याकडून अशी काही झालं नाही. सुरुवातीला पोलीस असल्याचं सांगितलं. हां, सुरुवातीला त्यांनी फक्त एवढंच बोलला बाबा ह्या तुमचा सिम कार्ड वापरून त्याच्यावर अश्लील मेसेज गेलेले आहे, त्या संदर्भात कुलाबा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे, आम्ही तपास करत आहे असं त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर यांच्या फिर्यादीकडून तरी आम्ही असलं काय माझं नाव आहे म्हणलं नाही. मग नंतर त्याला दुसरा कॉल आला, बाबा नरेश मेहता हा मोठा फ्रॉडर आहे, त्यांच्या अकाउंटमधून कॅनरा बँकेतून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले आहे. तो पैशाची मनी ट्रेडिंग जे आहे तो चार्ट दाखवला त्यांना, म्हणजे असे तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे झालेले आहे म्हणून. मग तो आम्ही EDचे अधिकारी आणि CBIचे अधिकारी वगैरे आणि IPS अधिकारी वर्मा वगैरे बोलतो असं सांगून त्यांना भीती घातली. मग तो तुम्हाला ह्यातून वाचायचं असेल तर तुमच्या जेवढे काही पैसा आहे तो आम्ही एक अकाउंट नंबर सांगतो, त्या अकाउंटमध्ये ठेवले की तुमचे पैसे सेफमध्ये राहील. मग असे त्यांना सांगितले. मग नंतर तो एक कॉमन म्हणजे अशी नॉर्मल कोर्ट तयार केल्यासारखे बॅकग्राऊंड दाखवले. मग तो समोरचा सांगते म्हणजे कोर्ट ऑर्डर म्हणजे ऑर्डर अशी वाजवून त्यांना दम देते आम्ही कोर्टातले आहे म्हणून. मग तो सुप्रीम कोर्टाचे नोटीस पाठवले त्यांना तयार करू व्हर्च्युअल तयार. त्या सुप्रीम कोर्टाच्या नोटीसप्रमाणे बाबा एक 15-20 पॉईंट्स दाखवले. मग त्या पॉईंट्सप्रमाणे तुम्ही वागायची, कोणालाही या संदर्भात माहिती द्यायची नाही, घराला इतर मेंबरना माहिती द्यायची आहे. हा सिनियर सिटीजन असल्यामुळे हे घाबरले, थोडे घाबरून त्यांनी सगळे जे काही अकाउंटमध्ये पैसे आहे त्यांनी 3 अकाउंट दिले, त्या 3 अकाउंटमध्ये सगळे पैसे ट्रान्सफर केले. मग नंतर यांना लक्षात आले, कारण तो व्हिडिओ कॉलिंग असल्यामुळं तो समोरचा त्याचा चेहरा लपूनच ह्यांच्याबरोबर कॉल करत होता. वन साईड फक्त व्हिडिओ चालू होता, स्वतःचा व्हिडिओ बंद केला होता. समोरचा म्हणजे तो फसणारा व्यक्ती आहे त्याचीच व्हिडिओ चालू होत होते. डिजिटल अरेस्ट हा एक शब्द वापरला. तुम्हाला डिजिटल अरेस्ट करायला नेमकं काय म्हणणं होतं? डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे आता मोबाईल टू मोबाईल किंवा व्हिडिओवरून म्हणजे डिजिटल अरेस्ट हा प्रकार कुठंच नाही, म्हणजे कुठल्याही पोलिसांनी किंवा यंत्रणा तपास यंत्रणा वापरत नाही. तो नवीन म्हणजे डिजिटल म्हणजे तुम्ही आमच्या समोरच राहायची, कुठं आम्ही कंटिन्यू आमच्या व्हिडिओमध्ये राहायची, तुमचा हालचालीवर आमचं पूर्ण लक्ष असणार असं त्यांना भीती दाखवणार. म्हणजे अशी कंटिन्यू व्हॉट्सअप कॉल त्यांचा सुरूच ठेवला होता. त्यांनी जवळजवळ 3 दिवस कंटिन्यू त्यांची व्हॉट्सअप कॉलिंग ठेवलं. तर आम्ही त्यांना विचारलं मग तुम्ही दिवस नेट कशी काय? म्हणजे आमच्याकडे वायफाय आहे त्यामुळं नेट कंटिन्यू राहत होतं. म्हणजे 3 दिवस त्यांनी कंटिन्यू व्हिडिओज त्याचं स्वतः मोबाईल त्यांनी चालू ठेवले होते. सुरुवातीला डिजिटल अरेस्ट म्हणून 3 दिवस साधारणतः फोन त्यांनी सुरूच ठेवला. त्यानंतर त्यांना एका खोट्या कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आलं आणि ते खोट्या कोर्टामध्ये खोटा न्यायाधीश तिथं होता आणि त्या खोट्या न्यायाधीशानं खोटीच ऑर्डर सुनावली आणि खोटीच मग पुन्हा एक त्याची ऑर्डर कॉपी देखील व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात आली. असंच हे प्रकरण आहे. बरोबर आहे, कारण तो सुरुवातीला पोलीस स्टेशन दाखवले, पोलीस स्टेशन नंतर तो कोर्टाची एक न्यायाधीश आणि पाठीमागं कोर्टाचे सगळे बॅकग्राऊंड तयार केले. मग तो सुप्रीम कोर्टातले ते नोटीस तो पण त्यांना दाखवले. म्हणजे हे असं पूर्ण पोलीस कोर्ट अशी पूर्ण दाखवून त्यांच्या समोरच्यावर भीती घालवली. त्या भीतीमुळे हे पैसे ट्रान्सफर केलेले आहे. किती रक्कम होती, किती अमाऊंट ट्रान्सफर झाली होती या प्रकरणामध्ये? 5,10,000 रुपये गेलेले. हा विशेष म्हणजे हा दर महिन्याच्या 8 ते 14 तारखेपर्यंत म्हणजे आमच्याकडे जवळजवळ असे डिजिटल अरेस्टचे 7-8 कंप्लेंट आलेले आहेत. मग त्यांची मोडस हाच म्हणजे नरेश मेहताचे नाव सांगायचं, तुमच्या नावाने सिम कार्ड आहे, सिम कार्डवरून अश्लील मेसेज गेलेले आहे अशी. आणि ह्यात टार्गेट हा जवळजवळ मेडिकल संदर्भात जे काही डॉक्टर्स वगैरे आहेत किंवा MR वगैरे आहेत
ह्यांनाच टार्गेट झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यातले म्हणजे असे. सोलापूर शहर जिल्ह्यात 7 ते 8 कंप्लेंट फक्त डिजिटल अरेस्ट संदर्भात आले तुमच्या. डिजिटल अरेस्ट संदर्भातला आहे. एक पूर्वी एक ते डॉक्टर संदर्भातला जो तो पण गुन्हा दाखल झाला आहे, त्यातून अरेस्ट केलेले आहे. त्याची लखनौपर्यंतचे आरोपी होते, ते पण जवळजवळ 5 आरोपी अरेस्ट केलं होतं. मी जवळ 6 महिने आरोपी आत होते. मग तो नंतर 2-3 डॉक्टरांचे पण आलेले, त्यांची काही कंप्लेंट नव्हते त्या संदर्भात. मग त्यांनी फक्त आम्हाला ते निदर्शनास आणून दिली. एकंदरीत जो आम्ही अभ्यास केल्यानंतर दर महिन्याच्या 8 ते 15 तारखेपर्यंत हा प्रकार होत होता आणि टार्गेट हा डॉक्टर लोकांच होते. म्हणजे असं का तर हा सगळा प्रकार तुम्ही आता सांगितला आहे. आरोपींना निष्पन्न करण्यासाठी अनेक तांत्रिक गोष्टींचा तुम्ही वापर केला असणार, कारण व्हॉट्सअपवरती युजली असं म्हणलं जातं की व्हॉट्सअपचा डेटा ट्रेस होत नाही, पण तुम्ही सगळ्या तांत्रिक गोष्टींचा अभ्यास केला आणि त्या आरोपींना आता अटक केलेला आहे. कसं पकडण्यात आलं आरोपींना, कुठून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सध्या आरोपींचं स्टेटस काय आहे? आम्हाला तो अकाउंट पैसे ट्रान्सफर झाले, त्या अकाउंटची माहिती डिटेल्स काढलो आम्ही. काढल्यानंतर मग त्याची पत्ते वगैरे बघितले, ते मिळाले. मग तो अहमदाबाद गुजरात तिथून ॲड्रेस असल्याची माहिती मिळाली. पूर्वी एकदा आम्ही सगळ्या टीमनी अहमदाबादला जाऊन आलो होतो. मग तिथं आम्हाला मिळाले की एक आरोपी धवलभाई शहा म्हणून आहे. मग तो बेंगळूरच्या जो साधारण 5 कोटीच्या डिजिटल अरेस्टमध्ये तो आरोपी होता. ह्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते. मग आम्ही डिसेंबर महिन्यात गुजरातला गेल्यानंतर, अहमदाबादला गेल्यानंतर तिथं त्यांच्या घरी वगैरे जाऊन चौकशी केल्यानंतर त्याला बेंगळूरवाल्यांनी अरेस्ट केल्याची माहिती भेटली. मग तो नंतर त्याची माहिती घेतली. मग तो बाकीचे आरोपी हा सगळे दुबईला असल्याची माहिती भेटली. सध्या किती आरोपी अटकेत आणि किती दुबईला आहेत? तो 2 आरोपी अरेस्ट आहेत. म्हणजे बाकीचे जवळ 3 आरोपी दुबईला आहेत. त्यांचे पण बाकी काय प्रोसिजर आहे त्याप्रमाणे आम्ही करून त्यांना पण अरेस्ट ह्या गुन्ह्यात करणार आहेत. म्हणजे दुबईला जे आरोपी आत्ता पळून गेले फरार आहेत, त्यांच्या अटकेसाठी देखील आता आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे. यस, बरोबर आहे. त्यांची प्रक्रिया सुरूच आहे. म्हणजे त्यांच्या मार्गावर आम्ही आहे. खरं तर याच्या आधी जे गुन्हे होत होते सायबरचे, ते साधारणतः एखादी फ्रॉड लिंक यायची किंवा लोकांच्या अकाउंटमधनं पैसे जात होते. मात्र हा डिजिटल अरेस्ट आता नवीन प्रकार घडलेला आहे. लोकांना काय आवाहन करणार आहात? लोकांनी कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेतली गेली पाहिजे? नाही, ह्यात साधारण महिला आणि सिनियर सिटीजन बळी पडत आहेत. म्हणजे कुठल्याही पोलीस यंत्रणेनं डिजिटल अरेस्ट करत नाहीत. अशा प्रकारचे तुम्हाला व्हॉट्सअप कॉल किंवा फोन आला तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही तक्रार द्या. त्यांचे योग्य तो कारवाई करण्यात येईल. आणि त्यांच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका. आणि त्यांनी भीती घातलं तरी तुम्ही त्यांना सरळ सांगा, आम्ही सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार करणार आहे म्हणून. सरांनी जे आवाहन केलेलं आहे, मी सुरुवातीला या व्हिडिओच्या सुरुवातीला जसं सांगितलं की फोनवरती आपण एखाद्या व्यक्तीला फोन आत्ता केला तर कंटिन्युअस मागच्या अनेक महिन्यांपासून हीच अनाऊन्समेंट आपल्याला पाहायला मिळते आहे. सायबरच्या संदर्भातनं अवेअरनेस होणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरकार देखील पावलं उचलत आहे. मात्र नागरिकांनी देखील न घाबरता सजगपणे या गुन्ह्यांना बळी पडू नये असंच आवाहन सोलापूर पोलिसांतर्फे देखील केलं जात आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.